नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचारवंत भाग 1 प्रकरण पहिले किंवा पहिला विचारवंत प्लेटो. प्लेटो या विचारवंतामधील आपण काही भाग यापूर्वीच्या तासांच्या मध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये प्लेटोचा जीवन परिचय, प्लेटोचे सामाजिक विचार किंवा समाजविषयक विचार, प्लेटोची साम्यवादाचा कल्पना किंवा सिद्धांत, प्लेटोचा तत्वज्ञ राज्यकर्ता आणि प्लेटोची न्यायविषयक संकल्पना किंवा प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा भाग आपण यापूर्वीच्या तासांना पाहिलेला आहे. प्लेटोने समाजविषयक विचार असेल, साम्यवादी विषय सिद्धांत असेल, तत्वज्ञ राज्यकर्ता असेल आणि न्यायविषयक संकल्पना असेल, हे सर्व विचार प्लेटोने आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी सांगितले आहेत. प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्याची भूमिका ठेवलेली असल्यामुळं त्याने या सर्व गोष्टींचा या ठिकाणी सविस्तर उल्लेख केलेला आहे. याच पद्धतीने प्लेटोने आदर्श राज्यासाठी शिक्षण पद्धती सुद्धा सांगितलेली आहे. आपण ती पुढच्या तासाला आपण पूर्ण करणार आहोत. ती शिक्षण पद्धती सुद्धा आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी आणि तत्वज्ञ राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्लेटोने सांगितलेले आहे. प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना प्लेटोने रिपब्लिक या ग्रंथात मांडलेली आहे. अर्थात रिपब्लिक या ग्रंथामध्ये या मांडलेल्या विविध संकल्पना या आदर्शात्मक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे आदर्श राज्यासाठीच या संकल्पना मांडलेल्या दिसून येतात. प्लेटोने राज्याचे स्वरूप स्पष्ट करताना सेंद्रिय सिद्धांत आधार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये राज्य म्हणजे व्यक्तीचे विशाल स्वरूप आहे. ज्या पद्धतीने व्यक्ती निर्माण होतात आणि त्यांची कार्य चालते, तशा पद्धतीनेच समाज बनतो. समाजाच्या गरजा भागवण्यासाठी समाजात 3 वर्ग असतात. राज्यकर्त्यांचा वर्ग, संरक्षकांचा वर्ग आणि उत्पादकांचा वर्ग. या 3 वर्गामार्फत राज्याचे संरक्षण व संवर्धन होत असते. मनुष्याच्या शरीरात जसे पोट, छाती, मेंदू हे 3 भाग असतात. हे 3 भाग वासनापूर्ती, संरक्षण आणि नियंत्रण ही कामे करीत असतात. त्याचप्रमाणे समाजातील 3 वर्ग राज्याची कार्य करीत असतात. आदर्श नागरिक निर्माण करणे हे राज्याचे प्रमुख कार्य होय आणि राज्यातील सर्व व्यक्ती आदर्श बनतील तरच खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित होईल. प्लेटोच्या मते न्यायाचे प्रतीक म्हणजे आदर्श राज्य होय. प्लेटोच्या काळात ग्रीक नगर राज्यातून सर्वत्र अराजकता पसरली होती. तेव्हा व्यक्तीला चांगले व सुखी जीवन जगता यावे या दृष्टिकोनातून प्लेटोने
आदर्श राज्याची कल्पना मांडली. ग्रीक नगरराज्यातील दोष नाहीसे करण्यासाठी ती राज्ये आदर्शी बनवली पाहिजेत, या हेतूने प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडलेली दिसून येते. सॉक्रेटिसवर करण्यात आलेला विषप्रयोग आणि अथेन्स व स्पार्टामधील अराजकता, जुलूम यामुळे प्लेटोला राज्यपद्धतीत बदल करण्याविषयीची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्याने आदर्श राज्याची संकल्पना समाजापुढे ठेवली. प्लेटोच्या मते आदर्श राज्याची व्यवस्था पुढील प्रमाणे असावी. त्यामध्ये त्याने आदर्श राज्याची वैशिष्ट्ये, जी काही आदर्श राज्याची संकल्पना सांगितली, ही संकल्पना आपणास विविध वैशिष्ट्यांच्या आधारे सांगता येते. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे तत्वज्ञ राज्यकर्ते. प्लेटोच्या मते राज्याची सत्ता तत्वज्ञ, हुशार व अनुभवी लोकांच्याकडे घ्यावी. काही थोड्या बुद्धिमान व तत्वज्ञ लोकांनीच राज्यकारभार पाहावा. प्लेटोच्या मते जोपर्यंत तत्वज्ञ राजे निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत नगर राज्ये दोषमुक्त होणार नाहीत. राज्यातील सर्व दोष शोधून काढून ते नाहीसे करण्याची क्षमता, पात्रता असणारा राज्यकर्ताच सत्ताधारी असावा आणि तत्वज्ञच असे कार्य करू शकतो, अशी प्लेटोची धारणा होती. राज्यकारभार चालवण्यासाठी कुशल, बुद्धिमान, निस्वार्थी, विवेकी, आत्मसंयमी, साहसी आणि न्यायप्रिय असे तत्वज्ञ राज्यकर्ते असावेत. त्याच्या मते तत्वज्ञान, गणित, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या लोकांनीच राज्यकारभार करावा. अशा राज्यकर्त्यावर कायदा, लोकमत, रूढी यांची बंधने असू नयेत. राज्यकर्त्यांनी समाजहित हेच ध्येय मानून राज्याची सत्ता निरंकुश वापरावी. दुसरं वैशिष्ट्य आहे आदर्श नागरिक. प्लेटोच्या मते नगर राज्यात नागरिकांची संख्या 5040 इतकी असावी. सुजाण, सुसंस्कृत नागरिक निर्माण करणे म्हणजे आदर्श राज्य निर्माण करणे होय. कारण जसे नागरिक तसे नगर राज्य या नियमानुसार आदर्श नागरिकच आदर्श राज्य निर्माण करू शकतील, अशी प्लेटोची धारणा होती. यामुळे प्लेटोने नगर राज्यातील लोकांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे आस्थेने लक्ष देऊन विविध योजना सुचवल्या होत्या. तिसरा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती. तत्वज्ञ राज्यकर्ते व संरक्षक अधिकारी निर्माण करण्यासाठी प्लेटोने आदर्श शिक्षण पद्धती सुचवलेली होती. शिक्षणामुळे व्यक्तीला तिच्या कर्तव्यकर्माची जाणीव होऊ शकते. म्हणजेच नागरिकांना विशिष्ट पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक ठरते. त्यासाठी राज्याच्या नियंत्रणाखाली शिक्षणाचे कार्य चालले पाहिजे. सैनिकी, सैन्याधिकारी, राज्यकर्ते अशा सर्व नागरिकांना शिक्षण देऊन राज्य प्रशासन चालवले पाहिजे. तरच आदर्श राज्य मूर्त स्वरूपात येईल, असे प्लेटोचे मत होते. चौथा जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कर्मसिद्धांताचा अवलंब. आदर्श राज्यात कर्तव्य कर्मसिद्धांताचा अवलंब केला पाहिजे. प्लेटोच्या मते कर्मसिद्धांत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर तिच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करीत राहावे आणि इतरांच्या
कामात हस्तक्षेप करू नये. राज्यात नागरिकांना जी कामे वाटून दिली जातात ती कामे त्यांनी आपल्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार पार पाडली पाहिजेत. तेव्हा समाजातील राज्यकर्ते, सैनिक व उत्पादक या तीन वर्गांनी आपापली कार्ये जाणीवपूर्वक, जबाबदारीने पूर्ण केली तर समाज आदर्श होईल आणि आदर्श राज्य प्रस्थापित होईल. अशा आदर्श राज्यात समाजाच्या गरजा भागवल्या जातील आणि समाजाचे संरक्षण व संवर्धन केले जाईल. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे न्याय. प्लेटोच्या मते न्यायाच्या आधारावर आदर्श राज्य निर्माण होऊ शकते. आत्म्यामुळे जसे शरीराला पूर्णत्व येते तसे न्यायामुळे आदर्श राज्याला पूर्णत्व येते. न्याय हा राज्याचा प्राण होय. राज्यात न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय आदर्श राज्य निर्माण होऊ शकणार नाही, असे प्लेटोचे मत होते. समाजातील तिन्ही वर्गांनी एकमेकाच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपापली कार्ये पार पाडणे म्हणजे न्याय होय. न्यायामुळे समाजातील संघर्ष नाहीसा होतो आणि राज्यात एकता व सुख निर्माण होऊ शकते. सहावं वैशिष्ट्य आहे साम्यवाद. प्लेटोने संपत्तीचा व स्त्रियांचा असा साम्यवाद मांडून आदर्श राज्याची उभारणी करण्याचे ठरवले होते. त्यासाठी तत्वज्ञ राज्यकर्ते निर्माण करून त्यांच्या हाती राज्यकारभार सोपवावा असे प्लेटोने सुचवले. राज्यकर्त्यांनी स्त्रिया व संपत्ती यापासून अलिप्त राहून सामुदायिक जीवन जगावे आणि समाजहित हे ध्येय मानून राज्यकारभार करावा, असे प्लेटोचे मत होते. सातवं जे वैशिष्ट्य होतं आहे ते म्हणजे स्त्री पुरुष समान दर्जा. प्लेटोने आदर्श राज्यात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व स्थान देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याच्या मते पुरुषाबरोबर स्त्रियांना समान भूमिकेतून शिक्षण द्यावे व त्यांच्या शक्तीचा, सामर्थ्याचा उपयोग राज्यासाठी करून घ्यावा. स्त्रियांना राज्यकारभारात समाविष्ट करून न घेणे म्हणजे राज्याची अर्धी शक्ती वाया घालवणे असे प्लेटोचे मत होते. आठवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निरंकुश अमर्याद सत्तेचे राज्य. प्लेटोच्या मते आदर्श राज्यात निरंकुश अमर्याद सत्ता तत्वज्ञ राज्यकर्त्याकडे सोपवावी. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण किंवा दडपण असू नये. तत्वज्ञ राज्यकर्ते निरंकुश सत्तेचा गैरवापर करू शकत नाही, कारण ते बुद्धिमान, संयमी, विवेकी असतात आणि सत्तेचा वापर योग्य प्रकारे करू शकतात. नववं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साहित्य, कला, वाङ्मय यावरती नियंत्रण.
राज्यसंस्थेचे साहित्य, कला, वाङ्मय इत्यादीवरती नियंत्रण ठेवावे, म्हणजे तरुणांच्या मनावर वाईट साहित्यांचा परिणाम होणार नाही. साहित्य, वाङ्मय, काव्य प्रकाशित होण्यापूर्वी ते चांगले की वाईट हे ठरवण्याचा अधिकार राज्यकर्त्याकडे असावेत. प्लेटोच्या मते आदर्श राज्यात उत्तम साहित्य, वाङ्मय यांची निर्मिती व्हावी आणि त्यामुळे मानसिक व बौद्धिक विकास व्हावा. शेवटचं 10वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुटुंब संस्था व खाजगी मालमत्ता यांना आदर्श राज्यात महत्त्व नसते. प्लेटोच्या मते राज्यकर्ते, संरक्षक हे विवाह संस्था व कुटुंब संस्था यामुळे स्वार्थी बनतात. म्हणून त्यांना संपत्ती व स्त्रिया यांच्यापासून अलिप्त ठेवावे, म्हणजे ते निस्वार्थी, प्रजाहित दक्ष व कार्यक्षम बनतील. प्लेटोने कुटुंब संस्था व संपत्ती या गोष्टींना आदर्श राज्यात स्थान दिलेले नाही. वरील वैशिष्ट्यांच्या शिवाय प्लेटोने आणखी काही गोष्टी आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यकता असते असे सुचवलेले आहे. त्याच्या मते आदर्श राज्यघटना राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था अशा गोष्टींची आदर्श राज्यासाठी नितांत गरज असते. त्यामुळे राज्याचा कारभार कार्यक्षमपणे, यशस्वीपणे व स्थिर स्वरूपाचा बनतो. अशा प्रकारे प्लेटोच्या आदर्श राज्याची विविध वैशिष्ट्ये आपणास सांगता येतात. प्लेटोच्या या आदर्श राज्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करण्यात येतात. प्लेटोने मांडलेले आदर्श राज्याचे विचार काल्पनिक वाटतात, कारण तशा प्रकारचे आदर्श राज्य प्रत्यक्षात निर्माण होणे कठीण आहे. प्लेटोच्या आदर्श राज्याच्या विचारावर पुढील प्रमाणे टीका करण्यात येते. पहिली टीका आहे, प्लेटोच्या आदर्श राज्याची कल्पना तात्विक स्वरूपाची वाटते. प्रत्यक्ष व्यवहारात आदर्श राज्य निर्माण होणे अशक्य आहे. हे प्लेटोने दी लॉज या ग्रंथात मान्य केलेले आहे. कारण प्लेटोने वर्णन केलेला तत्वज्ञ राज्यकर्ता निर्माण होऊच शकणार नाही. विवाह, कुटुंब यापासून अलिप्त राहून राज्यकारभार करणारे राज्यकर्ते मिळणे दुर्मिळ असते. दुसरी टीका करण्यात येते ती म्हणजे प्लेटोने आदर्श राज्य पद्धतीत उत्पादक वर्गाचा समावेश केलेला नाही. राज्यकर्ते व संरक्षक या दोन वर्गापुरतीच आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आहे. यामुळे संपूर्ण राज्याला त्यातील सर्व वर्गांना ही पद्धती लागू होत नाही.
तिसरी जी टीका आहे ती म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्यात गुलामांचा विचार केलेला नाही. गुलामगिरी संदर्भात काहीही उपाय सुचवलेले नाही. चौथी जी टीका करण्यात येते ती म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्य पद्धतीत वर्णन केलेले शिक्षणविषयक योजना केवळ 2 वर्गांनाच शिक्षण देऊ इच्छिते. श्रमिक वर्गाला शिक्षण देऊ इच्छित नाही. तसेच शिक्षण पद्धतीवर राज्याचे नियंत्रण ठेवले गेले तर साहित्य, वाङ्मय, कला यांचा विकास थांबेल. पाचवी जी टीका करण्यात येते ती म्हणजे प्लेटोची आदर्श राज्याची कल्पना व्यक्ती स्वातंत्र्याला मारक ठरते. कारण आदर्श राज्यात व्यक्तीला गौण स्थान दिले असून राज्याला आदर्श मानण्यात फार मोठी चूक केली आहे. आधुनिक काळात राज्य हे व्यक्ती विकासाचे, समाज विकासाचे साधन मानले जाते. म्हणून प्लेटोचे आदर्श राज्यविषयक विचार व्यक्ती स्वातंत्र्याविरोधी वाटतात. सहावी जी टीका केली जाते ती म्हणजे प्लेटो आदर्श राज्यात कायद्यापेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देताना दिसून येतो. कायद्यापेक्षा तत्त्वज्ञ राज्यकर्ता श्रेष्ठ मानला असल्यामुळे कायद्याचे राज्य निर्माण होऊ शकत नाही. तसेच प्लेटो राज्यातील सर्व नागरिकांना कायदा व न्याय या बाबतीत समान वागणूक देताना दिसून येत नाही. विशिष्ट वर्गांनाच महत्त्व दिल्यामुळे सर्वांना समान न्याय मिळणे कठीण होऊन बसते. सातवी जी टीका आहे ती म्हणजे प्लेटोने आदर्श राज्यातील जी न्याय पद्धती सुचवलेली आहे तिचे स्वरूप आधुनिक न्याय पद्धतीपेक्षा वेगळे आहे. प्लेटोच्या मते व्यक्तीने नेमून दिलेले आपले कार्य पार पाडणे आणि समाजातील सर्व वर्गांनी आपापली कार्ये पार पाडणे म्हणजे न्याय निर्माण होणे होय. प्लेटोने न्यायाच्या कल्पनेत कायद्यापेक्षा कर्तव्यावर अधिक भर दिलेला दिसून येतो आणि न्यायाची उभारणी नैतिकतेच्या आधारावर केलेली दिसून येते. अशा रीतीने प्लेटोच्या आदर्श राज्याच्या विचारावर टीका होऊन त्यांनी मांडलेले हे विचार तात्विक व काल्पनिक आहेत असा निष्कर्ष काढला गेला. तरी सुद्धा आदर्श राज्याचे वर्णन करताना प्लेटोने शिक्षण, न्याय, नीती, स्त्रियांचा दर्जा व समान हक्क इत्यादी बाबतीत वास्तववादी व उपयुक्त असे विचार मांडलेले आहेत. अर्थात हे विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे थोडे कठीण काम आहे.
परंतु ते विचार काल्पनिक स्वरूपाचे नाहीत हे मान्य करावेच लागेल. प्लेटोने सुचवलेल्या राजकीय सुधारणा, शिक्षणाचे महत्त्व, स्त्रियांचे स्वातंत्र्य, साहित्यावरील नियंत्रण इत्यादी गोष्टी आधुनिक काळात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. अशा प्रकारे प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आहे. हे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठीच प्लेटोने साम्यवादी सिद्धांत, तत्वज्ञ राज्यकर्ता, न्यायविषयक विचार आणि शिक्षण पद्धती या सर्व गोष्टी सांगितलेल्या दिसून येतात. वास्तविक पाहता प्लेटोच्या आदर्श राज्यात आदर्श मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्लेटोला त्याच्या मृत्यूपूर्वी आदर्श राज्य निर्माण होऊ शकणार नाही याची कल्पना आल्यामुळेच त्याने दी लॉज या ग्रंथामध्ये उप आदर्श राज्याची किंवा मिश्र राज्याची कल्पना मांडलेली आपणास दिसून येते. या उप आदर्श राज्याच्या कल्पनेची माहिती आपण पुढील तासामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.